कृष्ण भगवान की जय। प्रभु स्वामी चक्रधर स्वामी महाराज की जय। दत्तात्रेय भगवान की जय। गोविंद प्रभु महाराज की जय। चक्रपाणी महाराज की सब साधु संतों की जय। भाऊ वंदनीय बैरागी बाबा बरोबर आहे का? असं थोडं तेडा आणि संत मंडळी, माझ्या गावावरूनही आलेले संत मायबाप, ज्यांनी आपलं बैरागी बाबाप्रमाणे आपलंही जीवन अर्पण केलं. मी आमच्या महाराजांनाही वंदन करतो. नाही, त्यांच्या अगोदरचं नाव टेकाडे गुरुजी होतं. आता त्यांचं नाव इकडे या मार्गात आल्यामुळं त्यांचं नाव बदललं. बैरागी बाबांचंही अशाच प्रमाणे जीवन आहे. मी सर्व साधू संतांना, महानुभाव पंथीयांच्या मार्गदर्शकांना धन्यवाद देतो. हा एक आगळा वेगळा महानुभाव पंथाचा विशेष कार्यक्रम आहे, लक्षात घ्या. मी भरपूर फिरलो, परंतु ज्यांचा एवढा विचार आहे, नाशिक मध्ये एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आले होते महानुभाव पंथाच्या कार्यक्रमात, देवेंद्रजी फडणवीस, तेव्हा माझाही कार्यक्रम घेतला होता. तर मी बाबू एवढा आगळा वेगळा कार्यक्रम महानुभाव पंथाचा, मला आनंद झाला. कारण मी पाहिलं गुरुदेव सेवा मंडळ, बैरागी बाबा, स्वामी चक्रधराचा विचार, दत्तप्रभूचा विचार तुम्ही लोकांना जवळ करा. मग मुसलमान असो, बौद्ध असो, मांग, महार, चांबार, माळी, कुणबी, तेली, पाटील, धनगर, नावी, मातंग, ब्राह्मण, या सर्वांना महानुभाव पंथाने उच्च नीच हा मार्ग काढून टाकला आणि दिशा देण्याचं काम पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमालेच्या द्वारे महानुभाव पंथीयांचा हा भव्य मेळावा आहे. सर्व साधू संतांना, पब्लिक मायबापांना धन्यवाद देतो. माझ्या मायबावल्यांना लहान लहान मुलं बाळ घेऊन आपल्या कार्यक्रमात आल्या, मी वंदन करतो. आणि माझी धावपळ त्याच करताय. आदरणीय माझे गुरुबंधू संदीप पाल महाराज, रामपाल महाराज, यायची धावपळ तीच आहे. त्याच्यासाठी शांती पाने केली ये मानव साधू संतो का संत कोणी है. आम्हाला या महानुभाव पंथाचा विचार काय घ्यावा लागतो. शांती पाणी गेली रे मानव, शांती पाने केली ये मानव साधू संतो का संत कोणी है. साधू संतो का संत कोणी है. साधू संतो का संत कोणी है. का गरज आहे बाबू? आपण तर लय हुशार झालो, चंद्रावर गेले लोक, बाई हवाई जहाज चालून राहिली, बाई लय प्रगती केली आम्ही. पण नैतिकतेनं एवढे खाली आलो की बाप आपल्या पोरीवर बलात्कार करून राहिला. म्हणून महानुभाव पंथाच्या या प्रबोधन सत्संगाची गरज आहे. बापानं पोरीवर बलात्कार करून त्याला जेल झाली 20 वर्षाची. 20 वर्षाची जेल मध्ये घरी आला, पुन्हा बलात्कार. अरे म्हणून आम्हाला सत्संगाची गरज आहे. महानुभाव पंथ, वारकरी संप्रदाय, गुरुदेव सेवा मंडळ, बुद्ध विहार, उलट
मुसलमान लोक मस्जिदमध्ये जातात आपापल्या धर्माप्रमाणे सर्व पण हे कशासाठी आहे? सत्यपाल संदीपपाल आम्ही दररोज कशासाठी ओरडतो? पैसे कमावून करोडो रुपये जमा केले असते मॅडम. मला कल्पना आहे जास्त हरामाचा पैसा जमा झाला की त्याचे पोट्टे आणि त्याच्या पोरी लफडेबाज पैदा होतात. ते मी नाही सांगत, तुकाराम महाराजांना लिहून ठेवलं. बैरागी बाबाचं जीवन, गाडगे बाबाचं जीवन, तुकडोजी बाबाचं जीवन तुम्ही पाहून घ्या. अरे चक्रधर स्वामीचं जीवन पूर्ण जीवन त्यागाचं. अरे कलयुग में आ रही है हवा, कलयुग में आ रही है हवा, शराब को प्यारे समझते दवा, शराब को प्यारे समझते दवा, पीता नहीं उसको पागल कहलाते, पीने वालों को सारे स्टैंडर्ड कहलाते. म्हणून आम्हाला या महामानवाची मग गजानन बाबा असो की भगवान बुद्ध असो की बैरागी बाबा असो की पंच अवतारातले संत मायबाप असो, याच्यामुळं आम्ही जाग्यावर. बाबा रे लहान लहान लेकरं कीर्तनात बसलाय. अरे याला काय समजते कीर्तनातलं? आणि बाबा रे लेकरं याने समजते का कीर्तनातलं? नाही कळत. पण लेकरं कीर्तनात बसून आहे. धन्यवाद, तू ये तोंडात बोल घातलं, तू ये. अरे पुस्तक देतो ना तुला, ये ना. टोल नाक्यावर मी त्या पोराला इज्जत देऊन राहिलो की ये. मी नाही येत. काय ते काय लाज नाही तुझे? अरे आजोबा बोलवून राहिले आणि तू येत नाही. मी एखाद्या मुलीला बोलावतो तर ते मुलगी बोलवून येते. अरे लहान लहान लेकरं घेऊन बाया आल्या. हे बाई, हे बाई बसेल आहे. ओ बाई, तू कुकडे बोलून नाही. हे बाई बसेल आहे, लहान पोराला घेऊन आली. कोणाची आहे काय म्हणून उभी राय बरं बाई. अरे हंबरून अरे वाघ आडनावाचे नसले तरी चालेल, पण अशी वाघीन सारखी पोरगी पाहिजे. पाहिलं पानसटे आधी त्यांनी बाईला घेऊन 100 दिवस मेंढर होऊन काय नको लागू बाई बाई. अरे आम्ही काय महाराज आहो का कीर्तनाचे पैसे घेतो? गाडगे बाबानं जीवनभर पैसा जमावला नाही. वा नातू वा चांगली घेऊन आली लेकरात. भाई हे पहिलं फर्निचर आहे की सेकंड आहे? बेटा बेटा, हे पहिलं लेकरू आहे की दुसरं आहे? थांब थांब. बायाईचा राग येतं का बे तुम्हाला? पहिल्यापासून बायाईवर अन्याय केले तुम्ही. आता घ्या ना कुस्त्यावाले मराठीत सरपंच बाई आहे तुम्ही. आपले कसं झालं? तिनं आवाज काढला की आवाज दाबला. बोल भाई. केबल मध्ये मुस्कंड आहे दादा. केबलचा फॉल्ट आहे, बदला लवकर. एवढा साऊंड जोरदार आणि पहिलीच एंट्री घालत बाई. बरं हे मुलगा आहे की मुलगी आहे? आता दुसरा काय पाहिजे बाई?
झाला काय मुलगी नाही झाली साडी धरी मी तू हिम्मत केली बाई कोणाची पोरगी आहे मला मालूम नाही पण हिम्मत केली तू वाघासारखी दिसून राहिली वाघाची वाघीण दिसून राहिली आहे ना धन्यवाद अशा पाया पाहिजे नाही तर येणार रे त्यारे पाणसा त्यारे येणार रे बरं आता बोल ना तू उभा नाही तुझ्या अंगात तर तब्येत चांगली आहे ना काय उभा तेव्हा मी त्यातलंच निघालो काय तो नाकावर जाय ना आता कर हे माझ्यापासून सत्कार नाही महानुभाव आपल्या श्री पंचकृष्ण समाज प्रबोधन मंडळ व्याख्यान मंडळ कुष्टा श्रीकृष्ण मंडळाकडून तुझा सत्कार घे काय आशीर्वाद आहे. शंभराची नोट दे रे नातवाले थांबू रे तू बोलू नको तू तिकडे पाय ओ नातू नातू दोन पैकी एक घे पुस्तक घे तुझ्या बापावर गेला की तुझ्या मायवर गेला घे मग दोन पैकी एक घे काही तू जिंकली हे घे 100 घे घे मग घे रे जय गुरु आता माय बाप चांगले असले की लेकरं बरोबर घडतात येत आहे शुद्ध पिता पोटी मी जे पेरा देऊ माय बापानं चांगलं पेरलं सत्यापार चांगलं आहे 59 वय आहे माझं अजूनही गडबड केली नाही ओके आणि तेही महिन्यातून 25 दिवस कार्यक्रम आहे उद्या माझा कार्यक्रम नागपूर जिल्ह्यात पुढील आहे कालचं माझं कीर्तन झालं ना तर 30,000 लोकांना फेसबुकवर लाईव्ह पाहा मी काला संध्याकाळ मला फेसबुक युट्यूबवर करोडो लोक आहेत आजचाही माझा कार्यक्रम युट्यूबवर आहे महानुभाव पंथाचा विचार स्वामी चक्रधराचा विचार जातीयवादाच्या विरुद्ध होता बाबू की हा बामण तो मांग हा महार हा चांबार तो कुणबी हा देशमुख तो मराठा हा धोबी तो सोनार मी शिंपी स्वामी चक्रधरानं महानुभाव पंथामध्ये मी पूर्ण भारत फिरलो बरं सोलापूर मध्ये गेलो काही बौद्ध लोक मानभाव पंथात होते म्हणजे झालं हे गणित कसं आहे बौद्धाचा माणूस मानभाव पंथात काय आहे बाबा यांनी एक दिशा देण्याचं काम केलं स्वामी चक्रधरात म्हणून तर ग्रामगीतेमध्ये फोटो आहे अरे अय नजर चुकीनं झाला काय त्या मायले तू पोरगा म्हटलं की गडबडच करतात तुम्ही काय किती सायलेंट आहे लाज वाटू दे नाही त्याने नाही म्हणत तू तुले म्हणून लाल तुम्ही त्यातलाच मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे मी म्हणतो मुलगा काय मुलगी काय दोन झाले ना आपल्याला समाप्ती करून टाका त्या बाईची तब्येत खराब होत नाही ना हे प्रबोधन आहे समाज प्रबोधन आणि लेकरं पैदा करत आहे काय कोण काढले राहुल त्या बात एक तरी नाही तर काय भुका जन्मला काय भुका जन्मला जय एक तरी सलाम तू देखला एक तरी तुला काढलं बाबा बैरागी बाबा हे जेंट्स माणूस काय चालाय कुठं आहे हे गणोर काय
काय कराय गणोकर तुमच्या आडनाव गणोरकर म्हणजे मुंडगाव आपोपले गणोरकर आहेत तुम्ही कांदा मुळा भाजी नाही म्हणजे सावता महाराज आहे का तुम्ही तेच तर म्हणून राहिलो मी कांदा मुळा भाजी या भाजी सत्कार करू द्या कांदा मुळा भाजी अवघी विठाई क्या बात है गणोरकर तारीफ करना तुम्हारी सुंदर कला है भाजी भाजी अवघी विठाई काही ते नाही शाल दे वाह. अरे तुमच्यासारखा तरुण पोरगा सुंदर कला आहे कांदा मुळा भाजी अवघी विठाई भाजी 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 अवघी विठाई भाजी अरे कला आहे ना लसूण मिरची कोथिंबीर लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला भाजी अवघा स्वामी चक्रधरा बाबा पशु पक्षी प्रेम करत होते आपणही प्रेम करतो ना बाया आपण कोणावर प्रेम करतो कुस्त्यातले काही लोक बकऱ्यावर प्रेम करतात बाजाराच्या दिवशी कार्यक्रम राहते त्याचा गावात नाही भेटलं तर पथरोटून आणते अरे मांस मांस सब एक ही है मानव बकरी गाय ऐसा मानव चुतिया बड़ा प्रेम से अरे त्याईनं प्राणी मात्राचा जीव वाचवला प्राण्यावर प्रेम केलं आपण देवाले मानतो की नाही आई तुम्ही तांब्याभर पाणी कोणाच्या अंगावर टाका जळवा भरजल सब समस्या का हल चालली तांब्याभर पाणी आता मला सांगा माय मावळ त्या तांब्याभर पाण्यानं काय फरक पडेल अरे तिकडचे महाराज येते न तुम्हाला आम्हाला चिवट्या बनवते गडवा भर जल सब समस्या का हल मी म्हणतो ते नाही ग्राम सफाई करणं हे गावाचं हल आहे रक्तदान करणं हे गावाचं हल आहे प्रत्येक शेतामध्ये तलाव करणं पाणी वाढवणं हे गावाचं हल आहे ते तांब्याभर पाणी काय फरक पडेल अरे तुकाराम महाराजांना सांगितलं फिरती धोंडा पाणी दे भरोगळा छटणी किती धोंडा पाणी देवरोगडा कंचनी धोंडा पाणी देवरोगडा कंचनी देवालोकाला सज्जनी देवरोगडा कंचनी एवढा मोठा समाज एकत्रित कोण केला थानावर देवाच्या नावावर आपण एकत्रित आलो कृष्णाची अजूनही बासरी चालूच आहे सर्व या पंचकृष्ण समाज प्रबोधना करता आपण आला माय मावलेही पाहणं किती भरपूर आहे हे बाहेर गाऊन नवरा बायको आले एक जण त्यानं बायकोले आणलं त्यानं उभं राहा बायकोले शेजार मिले नाही या एक जण ते मागचे उभे राहिले पहिले तुम्ही मागचे काढी बसा आता उभं नका राहू नाही नका पहिले तो माणूस राहिला ना उभा गरीब आहे म्हणजे काय झालं या बाईले आवाज द्या काय द्या तुमच्याच बाईले बोलावला भगवान गोपाल कृष्ण महाराज की गोविंद प्रभु महाराज की सावित्रीबाई फुले की राष्ट्रपिता पहिले आवाज द्या ना काही किंमत आहे की नाही एक मिनिट तो माहिती द्या. अरे तुम्हाला पाहायचा बरोबर तर लवकर येते बाई की आजा तुझी तू पुकारे मेरे नाव द्या नाव कविता भगत भगत ओरिजिनल भगत ओ वाय ओ
वा. पुण्यावरून आले. धरून दे बघतो बघ जरा. शिंदेवरून शिंदेहून आले तो. हे संदीप पाल महाराज शिंदे ज्या ज्या दिवशी आले त्या दिवशी त्या शिंदीत कोणी ना कोणी मेलं. यायला म्हटलं खरंच ना बेटा, यायला म्हटलं तुम्ही आज उतरू नका मा गाडीतून, शिंदीला उतरू नका कोणी. हे द्या शिंदी त्या दिवशी गेले त्या दिवशी मेलाच माणूस. असं कसं वैरत्व आहे शिंदीचं आणि तुमचं. माझाही शिंदीला कार्यक्रम झाला. शिंदे गाव काय किती भाग्यवान गाव. मा कार्यक्रम घेतला महाराज बाबा तुम्हाला मागून नाही. मला कार्यक्रम घेतला. दोघं जण तारीख घ्यायला आले शिंदीचे आणि दोघांनी 2 स्टेज केले. सांगा मी कोणाकडे जाऊ. हे शिंदी म्हणजे लय जोरदार का. त्याने म्हटलं बा तुम्ही कापा इकडून इकडे ठेवा तिकडून तिकडे ठेवा. मी घाबरलो की धक्का धक्का शिंदीवरून आलात मला आनंद वाटला. काय आडनाव. चंद्रशेखर भगत. बरं या बाईची इच्छा होती ऐकायची की तुमची जास्त कोणाची होती बाईची की तुमची. दोघांची इच्छा होती. क्या बात आहे. नाही तर नवऱ्याला दारू आवडते, नाही तर नवऱ्याला गौतमी पाटील आवडते की. नवऱ्याला गौतमी पाटील आवडते, नाही तर बैरमचा तमाशा. आणि पत्नीला कीर्तन ऐकते. पण तुम्ही दोघही जण हिंदीवरून आलो आम्ही. दंडवत म्हणा. दंडवत. जय गुरु जय गुरु जय भीम. जय भीम. बाईने म्हणा आय लव्ह यू. अरे बायकोनं नवऱ्यावर प्रेम करा, शेजारणीवर प्रेम करून काही फायदा आहे. काही काही माणसं कुत्र्याच्या जातीतले आहे. याचंच का नाव प्रबोधन आहे. आपल्या बायकोचे तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवलं एका माणसानं. आपल्या पत्नीवर हमला केला, तुकडे तुकडे केले. लग्न लागलं ना धर्मपत्नी म्हणतात ना. या महानुभाव पंथाच्या साधू संताले तर वंदन करावं. येणं घराचा दाराचा वैभवाचा सर्वेचा त्याग केला ना. तुम्ही सोन्याचा पिंजरा तोडी, सोन्याचा पिंजरा आकाशी झेप घेरे वाकरा. आकाशी झेप घेरे मग माझी बहीण आहे ना. मी काय इलेक्शन साठी निवडून याले साऱ्या देतो का हो. माझी बहीण आहे बाबा. दोघही जण आले. काय साठी आले आज. रात्री आले की अगोदरच आले. कोणी संबंधित आहे काय कुस्त्यात काय. दोघांना जमीनवर भोजे मनात लेकर आले की दोघंच आले. असं कसं प्रेम आहे तुमचं. एक राधा तुम्ही नका बाई दे. बरं किती दूर बसेल आहे. आज हार टाकताना बरं वाटलं ना. हार टाकताना बरं वाटलं. लग्नातली आठवण झाली की सत्यपाल महाराजनं त्याला सेकंड चान्स दिला. तरी बायको बदलली नाही. चेहरा वही आहे लेकिन चान्स दिया मेरे को. अरे असंच काय ना माणूस नेल्यावर तोच आहे ना. आई ना मेल्यानंतर आत्मा आत्मा अरे
चुपचाप लेकरं बसून आहे. तुम्ही दोघं तिघं गडबड करता. तुमच्या तब्येतवरून लक्षात येते की तुझ्या बापाची कमाई. तुम्ही पहा ना, गरीबाचे लेकरं चुपचाप बसून आहे. हे बघ, हे पोरगी शाळेतली उभी नाही होत. नाही गेले 100 ती. हे घे, तुम्ही जाऊन थाक झाली पाहिजे म्हणून नाही. त्यापेक्षा कपडे पाहिजे तिचे. मॅडम, अरे अरे तू पाया काऊन लागून आली हो? तू तर हुशार आहेत बाबा. मुलींची पहिली शाळा कोण काढली का? थांब, माईक द्या. ज्योतिबा सावित्रीबाई फुले. मग सावित्रीनं काढली का शाळा? विचारे कोणाचे? काही कोण्या कंपनीची आहे सर? त्या माईचं नाव काय बाबा? श्वेता आशिष हागोने. श्वेता आशिष हागोने. सांगोले, खारोळे, सॉरी सॉरी, काय आडनाव? हागोने. हागोने. हे आडनाव आहे का? आगोनीची लेख एवढी हुशार हो. क्या बात आहे बेटा. 100 दे माहेर लेकी नाती. क्या बात. हा, हे मग सावित्रीबाईने शाळा काढली काय? मग सावित्रीबाईले कोण शिकवलं? ज्योतिबा फुले. काय तांब्यावर ठेवलं? झाडाले पाणी दिल्यानं कल्याण होईन की माईक वर टाकल्यानं होईन? याच्यावर पाणी टाकल्यानं कल्याण होईन की? खाण्याले पण दाखल्यानं. किती विचार आहे हो. मग काय दाखवलं? हे याच्यात गाणं आहे, तुला ज्योतिबा सावित्री आवडतात ना. आणि या समाज प्रबोधकाच्या कार्यक्रमात शेवटच्या दिवशी सावित्रीचा रोल होणार आहे. ज्योतिबाचा रोल करतील, शिवाजी महाराजाचा, बाबासाहेबाचा, सर्व महापुरुषांचा ते मिरवणूक मध्ये. याच्यात हे गाणं चांगलं लिहिलं नाही. श्रीराम जानकी काय काय मालूम आहे एवढ्या तो श्रीराम जानकी बैठे हैं मेरे. 100 अजून दे बरं. आपल्या काय बापाचं नाही, तू किती हुशार आहे बा तू. घे, हे घे मग. आता मग आता याच्या अंगात तुला लिहिलं ज्योतिबा सावित्री विद्येची देवता ज्योतिबा. सावित्री विद्येची देवता. असा होणार नाही जगी मानवा. असा होणार नाही जगी मानवा. ज्योतिबा. तुम्ही पोरीले हलकट समजता हो. पहिला काळ महिलांना केवढा अपमान केला बायाचा. केला नाही का तुमचा अपमान? आणि आता सरपंच बाई आहे, ग्रामसेवक बाई 2 मिनिटं शांत राहा. आणि उपसरपंच बाई. त्यांना आता अतिरेक केला ना. कौतुक तर बघा. सौ अमृता ताईरीतेची उमा, सौ ऋषाली अनिलजी श्लोका, उपसरपंच आणि ग्रामसेवक कुमारी अर्पिता देवाते आणि वैद्यकीय अधिकारी आहे उभाड मॅडम. काही माणसाची इज्जत आहे की नाही रे कुस्त्यामध्ये? किती किती खाली गेले रे. हे बाबू चक्रधर स्वामीला महिला पुरुषामधला भेदभाव काढला त्यांनी. म्हणून या ज्या महिला बसून आहेत ना, जैन महानुभाव पंथ स्वीकारला, दारादाराचा त्याग केला. नाही तर लहान भावाचे भांडे चोरून काही काही सुना आणते आपलं रात्री. तो घरी नकला बरोबर.
त्या लहान भावाच्या बायकोले नाही समजलं पाहिजे. हे भांडे ठेवतो, चहाचा डब्बा डावीकडे, कोणासाठी करता? अरे कोणासाठी करता? लहान भावाचं 2 एकर दाबता लाज वाटत नाही? पाना बैरागी बाबाचं जीवन, गाडगे बाबाचं जीवन पा, काय केलं नाही आहे. तुकडोजी बाबाने आपल्यासाठी काय केलं? स्वामी चक्रधरानं स्वतःसाठी काय केलं सांगा ना. या आदरणीय टेकाळे गुरुजी, बैरागी बाबा यायले काय गरज आहे बाबा? पैशाने हात लावत नाहीत, एवढे बहादर लोक आहेत, हे संत आहेत. हे गाडगे बाबा चक्रधर स्वामीचे अवतार आहे. आम्हाला महाराज हे पाहिजे, नाही तर महाराजच झाला गांजा पिऊन राहिला. तिकडे पेतात ना ते गांजा पिते, काय महाराज झाले हरामखोर महाराज. हे गांजा पिणारे कुठं महाराज होतात का हो? तंबाखू खाऊन राहिला तर तुला लाज वाटायला पाहिजे तुला कपड्याने. म्या जर कपडे सत्यपाल महाराज म्हणतात, म्या जर तंबाखूले चुना लावला तर माझी इज्जत काय राहिली बाबू? वेश्या पतिव्रता नाही. आणि म्हणून मानुभाव पंथाचा प्रबोधन कार्यक्रम आहे की आज तुम्ही दारू द्या, बिडी द्या, तंबाखू द्या, खर्रा द्या, गुटखा द्या, पत्नी असताना दुसऱ्या बाईवर वाईट नजर टाकू नका. अरे रावणाची माती झाली, मोठे मोठे बर्बाद झाले. काही महाराज लोक बाहेरच्या प्रकरणात जेलमध्ये आहेत. आता अमरावती जिल्ह्यातला तो मारडीचा महाराज पकडला गेला. तिच्या नवऱ्याची दारू सोडायले तिने आश्रमात ठेवलं. काही काम होतं का? इथं पाठवलं मानुभाव पंथाच्या दरबारात. हा बाबू किती वर्ष झाले. म्हणून मी वंदन करतो की कधी येशील मन मोहना, कधी येशील मन माझ्या कृष्णा, तुझ्या वासरीचा आवाज आहे. फुला पाहण्या भारत फुला फुला. अरे त्या मारडीचा महाराज त्याल्यावर बसला. त्याला मालूम नाही मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे, मला अक्कल आहे, मी विस्तवून चालू शकतो. तुम्ही 2 बंड्या विस्तव पेटवा, मी चालवतो. चिवटे बनवून आहे, आयडिया आहे माझी. जगामध्ये जादू नाही, चमत्कार नाही, भानामती नाही, करणी नाही, भूत नाही, बायकाईले लेकरं नवसाला होत नाही. हे मी सांगत नाही, तुकाराम महाराज लिहितात ना, नवसे करुणी कन्या पुत्र होती. मग का करणे आणि मानुभाव पंथाचा इतिहास आहे. काही मायबापानं लहान लेकरं आता ते 40 वर्षाचे संत महात्मे आहेत, पण चरित्रशील आहे. तुकाराम दादा गीताचार्य ते तुऱ्याचे, तुम्हाला मालूम आहे त्याचं नाव होतं भुसकटे. मारी समाजाचे महात्मा, परंतु हातात 1 रुपया घेतला नाही आणि मरेपर्यंत बायकोच म्हटलं नाही. तिने मायचा दर्जा द्याला. मला सांगा संतात यायच्यात काय कमी आहे बघ. आणि आपल्याला सुंदर पत्नी असूनही काही लोक शेण खातात. मी माणसाईला दोष देत नाही, बाया बी कलाकार झाला. त्या इंस्टाग्रामवर प्रेम केलं एका बाईनं दुसऱ्या माणसाची, ड्रायव्हर आहे, आणि त्याने बोलावलं, मागचा दरवाजा उघडा ठेवला. तो आला आणि नवऱ्याची गच्ची दाबली, मारून टाकलं. रात्रभर त्या बॉडी जवळ झोपली नाही. दुःख सांगावे कोणाला, हे सत्य घडलं नाही. त्याला मारून टाकलं बाबू. आम्हाला मानुभाव पंथाच्या विचाराची गरज काय? भगवान कृष्णाचा विचार काय ऐकावं लागते आम्हाला? अरे दत्तप्रभूचा विचार काय ऐकावं लागते? हृदयाची विशालता झाली पाहिजे, आपल्या डोक्यामध्ये त्याग आला पाहिजे. ऐसा संन्यास सर्वांनी घ्यावा. अरे ऐसा संन्यास सर्वांनी घ्यावा. मुरलिया फळा परी मुरवावं. काय
काही मायबापानं लहान लहान लेकरं दिले आणि अजूनही ते मानुभाव पंथाचा प्रचार आणि प्रसार करून राहिले बाबा. टाळ्या वाजवा. त्या म्हाताराईले कोणीच वागवत नाही. मी पाहतो मानुभाव पंथाच्या दरबारात 100 म्हातारे पाहिले ना. माझ्या गावातच शिरसोलीले 30 म्हातारे आहेत ना बाबा. 30. बरं गव्हर्नमेंट कडून किती रुपये भेटतात? 1 रुपया नाही. बैरागी बाबाले कोणता पुरस्कार भेटेल? पण रात्रंदिवस अहोरात्र फकीरासारखं जीवन. मोल न कुछ भी दिया फक्त फकीरी दिया. म्हणून मी माझं संदीपाल महाराज, रामपाल महाराज माझं नातं काहून जोडलेलं आहे बैरागी बाबाशी. खरंच वैराग्य आहे गाडगे बाबा सारखं. म्हणून झुकतो. मला ते पैसे विचारतात, महाराज किती खर्च? महाराज मला काय माणसाईचा खर्च आणि गाडीचा खर्च निघाला. मला आदत आहे ह्या 10-12 साड्या वाटतात, पुट्टेले पैसे वाटतात. मला मालूम आहे माझी बायको उभ्या उभ्या मेली ना. मला सांगितलंही नाही की मी जातो आज. मी बच्चूभाऊच्या कार्यक्रमात गेलो. आपण बच्चूभाऊचे पक्के माणसं आहे. पडला तरी हा मुष्टी आहे. माणूस पडला म्हणजे लहान नसते होत. त्याचं काम मोठं आहे. पण अरे त्याचं रक्त कमी पडलं, वजन कमी पडलं रक्तदान करताना, तर त्यानं दगड भरले. बच्चूभाऊनं दगड भरले, वजन ओके केलं आणि रक्तदान केलं. एवढा पहिला आमदार असेल की ज्यानं एवढं हे पोरं गडबड करता का रे? नजर चुकी झालं का रे? लेकरं पैदा करायचे आहेत ना काकू, विचारानं करा. चांगले लेकरं पैदा होतील. तुम्ही जर अविचारानं पैदा केले तो दिल तो पागल है. रमाबाई, भीमाबाई, फातिमा शेख. तुम्हाला जर अहिल्याबाई होळकरासारखं पागल व्हा. घोड्यावर बसली ते माय अहिल्याबाई होळकर घरी धनगराची लेकबाय, पण सासऱ्याचं राज्य सांभाळलं बाई. कोणती मुलगी सांगते अहिल्याबाई होळकराच्या नवऱ्याचं नाव का? उभं राहून ज्यांना पुस्तक भेटलं ते डबल बोलू नका. घातली मुंडी खाली. वाचत नात ना. आपल्या बायका काऊन फेल झाल्या? आपले माणसं काऊन फेल झाले? आपले का फेल झाले? अरे तुमच्या गावातली मुलगी उपजिल्हाधिकारी आहे तरी अजूनही अक्कल वाढवत ना. अरे अभ्यासाशिवाय तुमचं जीवन मोठं होणार नाही. तुमच्या गावातली एक ताई अर्पणा पाटील उपजिल्हाधिकारी आहे. ती माळी समाजाची. टाळ्या वाजवा. माळ्याचे म्हणून हात उचलत नाही. हेच काय ना जातीयवाद. कुंड्याची आहे म्हणून तुकारामाले त्रास. माळ्याचा ज्योतिबा होता म्हणून वरातीतून हाकलला. स्वामी चक्रधराला त्रास झाला. कोणाला त्रास नाही झाला? सत्यपालले नाही झाला काय? मामाचा हात धरला ना. तिची साडी फाटेल होती म्हणून तिची विटंबना केली ना. मला पुस्तक आहे ना, रामपाल महाराजांना लिहिलं. संदीपाल महाराजाचे मार्गदर्शन आहे. द रिअल हिरो. पुरं जीवन मांडलं. नरेंद्र इंगळेनं फुले तैसा चाले. मी काय साड्या काय शौकानं वाटतो काय? मला काय मतलब आहे काय साडी देऊ?
माझा मतलब तो आहे मामाईले साडीला भेटे तिचं लुगडं फाटेल कापूस याच्याने जाईन ते कापसाची नक्की मामाच्या लुगड्याने कापूसाच्या बोंडाने चंद्र चोरुनिया पाहे करी माया माऊलीची मांडी उघडी आहे. सत्यपालचं कीर्तन पोथी पुराणावरनं मांडती नाही, मरेपर्यंत मांडणार नाही. मी मांडल तर हेच मांडल की तुमच्या पोरीले जर मोठं व्हायचं आहे तर शिकवा, धार्मिकता ठेवा, महापुरुषांचा विचार ठेवा. मुलीनं पा उपजिल्हाधिकारी आणि तिले आता ते बाई अर्पणा पाटील उपजिल्हाधिकारी, ग्रामसेवक, तुमच्या गावातली ग्रामसेवकी अर्पिता ताई रेवाते. आणि सांगा बरं, आमच्या मुली म्हणते मला नोकरीवाला नवरा पाहिजे, वावरावाला नको. तुझ्या कापसावर माझा भरोसा नाही मला. कॅमेरावर नाचाची ऍक्शन गेली तर बरोबर ते काय मस्त आहे, चांगलं आहे, चालू द्या तुमचं, चालू द्या. पण मला उद्योगी लोक आवडतात, समजले भाऊ. तुमच्या याचं नाव काय? मी सांगू काय? सुरभी बाईकडे लाईट पडून राहिले नाही पाहिजे जर नाही चालू द्या, चालू द्या. हे पाहिजे बरं. हा महान त्यागी लोकांचा कार्यक्रम आहे. झालं त्या बाईवरून तिकडे करा ना. चांगली चुंगली दिसली की द्यायचा कॅमेरा असा. हे टाळ्या करून माझं हे गाणं करोडो लोकांना पाहिलं. काही नाही म्हटलं, नाही फक्त एवढंच म्हटलं. आपल्यातले सिंधी लोक म्हणे महाराज तू कितना बडा होगा रे. म्हटलं मी तर माझं वजन तर 52 किलो आहे. महापोराच्या दवाखान्यात दररोज मापतो. हा पोरगा डॉक्टर आहे आणि मी मॅट्रिक नापास आहे. गजा 4था वर्ग शिकेल आहे. पण गजाचा गजानन भाऊची मुलगी ऑफिसर आहे आणि गजाननचा मुलगा बी फॉर्म आहे आणि एवढा सुंदर गाते. आज त्याने म्हटलं चाल काही कृष्णाचे गाणे म्हण. बाबा म्हणे माझा कार्यक्रम आहे मोठ्या बाबा. गजाननचं लग्न व्हायला आहे असं काही समजू नका तुम्ही, नाही तर मग आवाज बाई सारखा आहे तर मी बैराजी बाबांना तुम्हा संत माय बापाने माफी मागतो. मला कीर्तन होतं असं आहे काय तुमच्या समोर मला बोलायची लाज वाटते. असं कीर्तन ना करा, देवावरच करा. मला करताही येते. एक शब्द द्या, जर मी 3 घंटे नाही कीर्तन करणार तर गुन्हेगार. 55 वर्ष झाले मला कीर्तन करायला. एक ओवी दिली तर 7 दिवस फिरवतो. हेच काय अरे त्या पांडुरंगानं त्या देवानं भांडार ज्ञानाचं फुल केलं. पण कुठं कोणती कॅप्सूल वापरायला लागते. ए लेकरो बाहेर त्रास देऊ नका रे. बस बाबू इकडे ते लहान ड्रेस वाला ये रे. ये बघ ये समोर ये लवकर पाठवा त्याला. अबे बिस्किट देतो ना, ये ना. जय गुरु रामकृष्ण हरी. जय भीम. जय शिवराय. सलाम अलैकुम. आय लव्ह यू. अरे आय लव्ह यू म्हणजे प्रेम करणं. होय होय 100 दे. बिस्किटही दे. ये नाही 2 पैकी 1 घे. मागचे बोललं का?
प्युअर आपल्या पार्टीत आहे. आपली पार्टी म्हणजे हाय फाय नाही. शून्यातून विश्व निर्माण केलं त्याच्या पप्पानं. 2 पैकी 1 घे बघ. घे लवकर. काय बाळा गोड गोड गोड. हा. म्हणून दत्तात्रय थांबणं दत्तात्रय महाराज घे. रूप दाखवा पैसा कमला नाही. रूप दाखवा मानवा पंथाचा अरे दत्तात्रय दत्तात्रयानं गुरु कोणाला केलं मानव? 24 गुरु केले. 24 त्यातलं लहान लेकरू गुरु केलं दत्तात्रय. का केलं? हे कारण त्यानं नोटाने हात लावला की बिस्किटचे पाकिट. बरं तुम्हाला तुमच्या बापानं थापण मारली तर तुम्ही राग कायम ठेवता का? किती मिनिटानं विसरता? 5 मिनिटात विसरता. बरोबर आहे. तू पुस्तक घे. मोठे मोठे थंड आहेत. बरं या पोरीत किती ताकद आहे. तिने बोलावलं ना तर लवकर येते. तू ते परी तू ये घे तू पायरे. पोरापेक्षा पोरगी बरी दोन्ही कुळाच्या उद्धार. यापेक्षा मुलगी बरी दोन्ही कुळाचा उद्धार करी. नाही त्या कपड्याला ठेवून तर तुम्हाला इंग्लिशचं कॉन्व्हेंट शाळेतली दिसतं. बरोबर. तो माहिती तू इंग्लिश शाळेत आहेस की जिल्हा परिषद? इंग्लिश ताले कपड्याला तेच सांगते. हे काही सोयाबीन पिकवणाराची पोरगी नाही. नक्की याची हिच्या पप्पाचा साईड बिझनेस किंवा नोकरी आहे. काय करतात बाई तुझे पप्पा? हा बोल. शेतकरी आहे. पण इरिगेशन आहे, पाण्याची व्यवस्था. म्हणून कोरडवाहू म्हणजे विधवा बायकाई सारखं काम. कधी खोबरेल तेल आहे, कधी खाजू खाजू पंजा. अरे गरीबाच्या बायकाची फेअर अँड लवलीची 6 महिन्यापासून भेट नाही. तो चुलत भाऊ पॉन्डर भेटला ते 3 महिने. चक्कीत गेली की असं वाटते पॉन्डर. धन्यवाद बाळा. काय आडनाव भेटत तुझं? ठाकरे. मग काय वजन आहे बाई ठाकरे. इकडे जा की तिकडे जा. ठाकरे वजनच आहे. ठाकरे मॅडम बसा. धन्यवाद. तडकन पाहिजे. तुले पैदा करण्यासाठी तुझ्या मायले किती ताण मिळाला. 5-6 पोरी पैदा केल्या त्या मायनं. मग तू झाला कुणाचा पोरगी तर पाहिजेच नाही ना. तुम्ही बाया असूनही तुम्हाला चिंता नाही. मुलगी पाहिजे. आता पुढच्या बायका काऊन नाही भेटून राहिल्या? म्हणजे रायसाल बायका भेटणार नाही. तळपतात माझ्याजवळ येतात. महाराज आश्रमातली पोरगी द्या. माझ्याजवळ काय कारखाना आहे का? मारवाडी गुजराती ब्राह्मणाचे पोरं पापळकर बाबाच्या आश्रमातल्या पोरी करतात. मूग बधीर मतीबंधातल्या मारवाडी गुजराती ब्राह्मण पोरीच नाहीत ना. आणि जे पोरीचे बाप आहेत ना तुमच्यासारखा अब्जोपती जगात नाही. आणि याचे परिणाम काय आहेत आई? भारत माता की जय. याचा परिणाम काय आहे? तुम्हाला एवढी किंमत काय भेटली महिलांना? स्वामी चक्रधरापासन महिला पुरुषामध्ये भेदभाव केला नाही गोविंद प्रभूनं. दत्तात्रय स्वामीनं सारखा अधिकार दिला. नाही तर पहिले बाळेले धर्माचं ज्ञान घ्यायचा अधिकार होता का? नाही. महानुभाव पंथानं ते उपकार केले. आणि अलीकडच्या या 75 वर्षात बाबासाहेब
बाबासाहेब आंबेडकर नावाचा एक महामानव पैदा झाला. तुम्हाला राग येते मला मालूम आहे. राग आला तरी येऊ दे. जे सत्य आहे ते तर मी बोलणारच आहे. बाबासाहेब आंबेडकर आले नसते, ज्योतिबा फुले आले नसते, सावित्री शिवाजी राजे आले नसते, तर तुमच्या मायापुरी कलेक्टर अल्पना पाटील, ग्रामसेवक, हे सरपंच, तुमच्या बायका ग्रामपंचायत मेंबर कोणामुळे? तुमच्यामुळे आहे का? तुमची छाती 56 इंच आहे. मी ग्रामपंचायत कडून विनंती तुम्हाला करी, महिला प्रसाधन गृह हे अशी व्यवस्था पाहिजे. मंदिरात लॅट्रिन आणि शौचालय बाथरूम कराच, मंदिर म्हणून बांधायला लागत. हे गरज आहे हो. गजानन बाबाचं संस्थान करून वाढलं. जे कारंजले गाव आहे ना तुमचं, बाई ग्रामपंचायत मेंबर आहे, सरपंच आहे, बाया आहे, कुस्ता बुजुर्ग, कुस्ता प्रत्येक घरातल्या बाई माणसानं घरातच संडासले जा. खबरदार रोडवर गेल्या. हे त्यासाठी आहे समाज प्रबोधन, नाही तर बायका रोडवर चालतं काय तू? मी दिसले नाही पाहिजे कोण. ग्रामपंचायत स्वागत करीत आहे. सायकल आली की स्टँड. एवढी विटंबना बायकायची. अरे ते देवी आहे, सावित्री आहे, जिजाबाई आहे, अहिल्या आहे, रमाबाई आहे, भीमाबाई आहे. अरे ते दुर्गा देवी आहे, ते जगदंबा आहे, ते सावित्री आहे, ते चक्रधर स्वामीला जन्मात आणणारी आहे, ते शिवाजी राजाला जन्मात आणणारी त्या बायेची लक्ष्मी रोडवर ग्रामपंचायत स्वागत करीत आहे. सायकल आली की स्टँड, सायकल गेली की स्टँड, ट्रॅक्टर आला की स्टँड. एखादा म्हातारा आला तर म्हातारी उभी नाही राहिली, मग ते जाऊ दे. त्यासारखे लय पाहायला एवढी विटंबना. म्हणून ग्रामपंचायत कडून विनंती करी, घरोघरी शौचालय बांधा. तुकडोजी बाबांना ग्रामगीतेत सांगितलं, जरी तुम्ही मानभाव पंथाचे असले तरी ग्रामगीतेमध्ये स्वामी चक्रधराचा विचार आहे. त्यांनी मानुभाव पंथाचा विचार मांडला. हे बा, अरुणय दयाची सुवर्णप्रभा, दिसे लावण्याची शोभा, निसर्ग वाढवे शांती प्रतिभा, अलभ्य लावा पावती योगी. स्वामी चक्रधर बाबा. म्हणून ग्रामगीता घरात पाहिजे. आता मी आलो तेव्हा बाबा अभंग कोणता म्हणून राहते बैरागी बाबा? तुम्ही तुमचं तर जीवन त्यागाचं आहे. तुम्ही तो अभंग म्हणून राहते की हे उदे दया आता तरी गुरुमागुनी आयुष्याची दोरी कमी लावली. काही लोक मी म्हणतो बाबासाहेब आंबेडकर जरी एससीचे आहे पण ओबीसी साठी आरक्षण लिहिलं ना, आहे ना. डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख म्हणत आमच्या ओबीसी बांधवासाठी काय केलं, तर बाबासाहेबांनं संविधान दिलं की वाचा. मग पंजाबरावजीच्या डोळ्यात पाणी आलं. बाबासाहेब तुम्ही अगोदरच लिहून ठेवलं ओबीसी साठी, म्हणून ओबीसीची जनगणना झाली पाहिजे. लक्षात घ्या. आपण अरे मी ओबीसी आहो ना, शिंपी आहो ना, हलकट समजता का कुस्त्यावाले आम्हाला? माझी बहीण नाही गावले, हॉटेल चालवते बोरसे, माझावही कला पटक्यात आपलं हॉटेल आहे ना बोरशातील, त्याचे पोरग क्वालिफाईड आहे, क्लास घेते, आजूबाजूला मुलं मुलीले ट्युशन देते. काय नाव? प्रमोद.
प्रमोद बोरते सांगायचा मतलब बाबू शिंप्याले हलकट समजू नका. आम्ही 12 बलुतेदार लोक पहिले जवारी घेऊन तुमचे कपडे शिवू. कोणामुळं तुमची फिल्म झाकल्या गेली रे? नाही तर बिना कपड्याचे बिघडत. आम्ही शिंपिया म्हणून कपडे घातले तुम्ही, म्हणून आम्हाला हलकट समजू नका. नामदेवाले मंदिरातून हाकललं या जातीयवाद येईल. आता हे बरं तुझ्या मायची ताकद असेल तर, तुझ्या बापाची ताकद असेल तर हाकलून दाखव मंदिरात. हाय हाय झाला महार आता देवाची मान. अरे तुम्ही तरी बायकोचे पती आहे. हे बाई कोण आहे मालूम? राष्ट्रपती. कोण आहे बाबू? हा एखाद्या बाईनं सांगा बरं, मला बाईले मी स्वतःहूनच उभं करतो. एखाद्या आजीबाई तुला मालूम आहे राष्ट्रपती कोण आहे? काही मालूम नाही बाबू, आम्हाला काहीच नाही मालूम. फक्त वळाच्या भोवती चक्रा मार. काय चक्रा मारतो का नवरा मारतो का तुझ्यासाठी? तो दारूच्या दुकानाभोवती चक्रा मारते. देहाची तिजोरी दारू त्यात ठेवा, उघडबार ठेवा. म्हणून मानवा मरत नाही आता. ते ताजुद्दीन बाबा कीर्तन करता करताच लंबेला. काय सांगताय? आता गुरुजीला कल्पना आहे ना, नाही बायको उभ्या उभ्या. मी गेलो बच्चू भाऊच्या कार्यक्रमात. एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. बच्चू भाऊ कडून मेल्यानंतर त्याच्या शेतामध्ये सौर ऊर्जेचा पंप लावून दिला आणि त्या कार्यक्रमात गेलो. तो 4 जून 2015. मी घरी नाही येत त्या होत्या. आता मला 2 महिन्याच्या अगोदर 3 ब्लॉकेज होते. मला अटॅक नाही आला, पण माझी घाबल्या. आपलं दाखवून देऊ आपण. माझ म्हणले अटॅक आला, मग नाही दाखवून द्यायला गेलो. 3 जागी ब्लॉकेज, एक 100, एक 95, एक 85. डॉक्टर म्हणजे तुम्हाला कधी काही तकलीफ? म्हटलं नाही, कीर्तन दररोज चालू आहे. माझी नशा आहे ना, मला एवढे लोक दररोज पाहिल्याशिवाय जेवाच वाटत नाही. माझ्या शपथ सांगतो, दररोज मायबाप एवढे कीर्तनात पाहिजात. माय देवच तुम्ही आहे. त्याचं कोण पाहिलं? माय देव तुम्ही आहे. माय बाप विठ्ठल, बाप विठ्ठल, माझे भावंड तुम्ही आहे. ऑक्सिजन. विठ्ठल विठ्ठल. पण त्याचंच तर नाव समाज प्रबोधन आहे. बायको मी तिथं काय केलं नाही? मी काय मशानात नेलं का तुमच्यासारखं? तुम्ही 4-5 क्विंटल इंधन नेता. गावातला श्रीमंत असला तर 5 किलो तूप आणा. अरे टाकीभर तूप टाकणं. मेल्यावर काय करून राहिला? तूप टाकू. अरे तुले टाक्याचंच आहे ना, तर जिल्हा परिषदच्या शाळेला मदत करा तुम्ही आपल्या बापाच्या नावाची. मानुभाव पंथाच्या मठात म्हातारे लोक राहतात बाबा. 100. मी वलगावला गेलो त्या दिवशी पाहिलं. अमरावती जिल्ह्यात आता बैरागी बाबाची सेवा आहे. माझ्या शिरसोलीतही 30 म्हातारे आहेत बा. अनेक ठिकाणी मठात म्हातारे बाया, म्हातारे संत मायबाप. अरे तुमच्या बापाची तेरवी करायची आहे तर एखाद्या मठाने हे घ्या बा, आमच्या बापाच्या नावाचे 50,000 दर 365 दिवसातून 1 दिवस जीव घाला. हे वय भक्ती तुम्ही तूप जाणता काय? तर कावळ्यालाच बाप करतात. कसे लोक पागल आहे? कावळ्यातून तुमच्या बापाचं काय घेणं देणं? कावळा चिवड्याला घेता, आपला घेता ना. ते बापाला तात आणि पोराला त्याची माय म्हणते ते पप्पा येते ना, जाय ताट घे. पोरग जाते. बरं खोटं असेल तर उभं राहा ना. ऑब्जेक्शन घेणं मला माय बापू असं
चुकीचं वागू नका. मी वागलो म्हणून बोलतो. माझी बायको मेली तर देहदान केलं माझ्या बायकोच. मारे पोलीस स्टेशन मध्ये गेले, मारे पत्रकाराने बोलावलं माझी बदनामी करायला. मला अधिकार आहे, माझी अर्धांगिनी होती ना. मध्ये जेवढी तकलीफ आहे हे कोणाला बायकोची तकलीफ नवऱ्याला होते की शेजाऱ्याला? कोणाला होते रे तकलीफ? शेजाऱ्याला काय रे तकलीफ होईल या पुढच्या पुऱ्या गावातला पता नाही ते कोणता माणूस कुठे कधी कधी काय. मला तू सांग, शेजाऱ्याची बायको मेली तर शेजाऱ्याला काय तकलीफ होईल? स्वयंपाक कोण करते जेवते कोण? आता तो आला प्रबोधन करतो उभा राहा. ये लवकर ये. नाही हे कोण म्हटलं शेजाऱ्याला तकलीफ होईल? तू नाही हे घे पुस्तक जा. आणि मोबाईल कमी पाहायचा तू. आतापासून चष्मा लागला त्याला ये पिंट्या. आणि मधात कोणी गडबड करायची नाही, लगवीर जायची. पाणी हलवा, पाणी गिरवा. मला पुस्तकातलं पाणी कुठं गेलं रे? हजार हजार फूट पाणी गेलं. अरे पाणी प्यायला नाही ठेवलं पुस्तकाला. शेवटी बोर मारलं त्या कोण्या खेळावर. हा पडेगावले बोर मारलं 3 किलोमीटरवर. त्यातून पाणी आणलं. ज्याईनं पाणी आणलं त्या सरपंच ग्रामपंचायतच्या वतीनं गावकऱ्याईने टाळ्या वाजवा. समजलं? तुला काय म्हटलं बोलता बोलता? बायको जर मेली तर तकलीफ मालकाले होते की शेजाऱ्या? हा बोल. माहिती घे. त्या शेजाऱ्याला म्हटलं हा कशी काय शेजाऱ्याला तकलीफ होती? स्वयंपाक कोण करतो? बाई करते. आणि कुणाला जी घालते? शेजाऱ्याला की नवऱ्याला? मग तकलीफ नवऱ्याला होईन की शेजाऱ्याला? हे वाय प्रबोधन हे असं तुमच्या डोक्यात घाला लागतं. हे घे. आणि नसेल समजलं तर अजून वाचले. याच्यावर चांगले गाणे आहे. जरा शेतकऱ्याचं पोरग आहे वाचणं. कापसाले भाव नाही, सोयाबीनले भाव नाही. फक्त मी तुला 1500 देतो खुश. त्याला कुठका फेक. मी तुला समजा 50 कपडे लत्ते बरे पैसे द्यायला नाही पुढे. त्याचं पुण्यात फाटे नव्हतं म्हणून द्यायला गेलं. त्याला द्यायला भूक. जेवण कोणाला द्यावं? द्यायला भूक लागेल. आपण पंक्ता देतो. मोठ्या मोठ्या रानडोक्याले गावात यायला बघा. मला मालूम आहे ना, मी लहानपणी जेवायला जाऊ तर बुंदीवाला येस नाही. आम्ही बुंद्याचीच वाट पाहू. आम्हाला भूक लागेल. गरीबाच्या लेकराला गोड आवडते. आणि त्याच्यात मला भाऊ होता त्या गुजरात्याच्या किराणा दुकानात. तो गुजराती गुळ विकेन. ते बोंदरी उरली की आम्ही बोंदरी घेऊन येऊ आणि ते गंजात भिजू घालू. मग ते गुळाचं पाणी दिवसभर पिऊ. म्हणून मी आजही गोड जास्त खातो. बिना साखर मागतल्याशिवाय मी जेवतच नाही. ते गरिबीतली आहे ना बोंदरीचं पाणी भिजू घालून. मग बुंदीची वाट पाहू आई मी. हे खरोखर कीर्तन आहे बाबा. हे काही त्यातलं कीर्तन नाही. रावणाला 10 तोंड होती. आता 10 तोंड असतील का बायो? तुमचीही बायकोनं झालेली आहे देवाच्या कृपेने. 10 तोंडाचा रावण असेल तर त्याच्या माईच्या डिलिव्हरीला किती त्रास झाला. अरे काहीचं काही लिहून ठेवलं ऐकले का? कुंभकर्ण 6 महिने झोपायचा, 6 महिने खात बसायचा. मग तो संडास किती ट्रक करतो? काय काय फायदा? क्या कहते हो बात अरे तू शिकला मोठा झाला. तुझ्या बापाले फायदा की शेजाऱ्याला फायदा? माईक जोडी. आता आला जागे. आणि याचं नाव आहे बाबू श्री कृष्ण महानुभाव सेवा मंडळ कुष्टा बुद्रुक आणि समाज प्रबोधन मंडळ. पंचकृष्ण समाज प्रबोधन मानभाव पंथात कुत्र मेलं ते कोणते महाराज होते? कुत्र उचलून चक्रपाणी महाराज म्हणजे गाडगे बाबाचा
त्यावेळेपासून महिलांना इज्जत चक्रधर स्वामीने दिली किंमत. म्हणून या महिला ड्रेसमध्ये आहेत ना, याईनं आपलं जीवन अर्पण केलं. मी आता नगर जिल्ह्यात गुंपेकर बाबाकडे जाऊन आलो. मला आनंद झाला. आज मला बोलावतात हे माझं भाग्य आहे. मी काही महाराज वगैरे नाही, अजूनही वानमेरासारखाच आहो. महाराज होता नाही आलं संदीपाल महाराज. काही लोकांना वाटते याले पोरं किती आहे. संदीपाल महाराज माझा मुलगा नाही, तो कुणबी आहे, मी शिंपी आहे. ते रामपाल महाराज ते मराठा आहे, तो पवनपाल महाराज कोळी आहे, तो बंजारा आहे पंकज पाल. इंजिनियर पवन दवंडे बौद्ध आहे. तू कोण आहे? मग आपलीच पार्टी. मी माळ्याच्या शाळेत शिकलो ना, गणगणी विद्यालय. आलं लक्षात? म्हणून तुले जीवनात काय व्हायचं आहे शाळा शिकून? पोलीस. पोलीसच कोण? हा बोल. काय हा बोल. कसं निवड? बुद्धी वापर. पोलीसच का? म्हणत तर काय चालतं काऊन? कारण काय? तरी तू ही परीक्षा 100 दे. मला मजा वाटते रे. मला 1 रुपया नव्हते देत रे. आता मी आतापर्यंत 10 लाख रुपये वाटले साड्या नगदी. मला आनंद वाटते. मला नव्हते देत ना, मी बदला काढून राहिलो. मी बदलावून राहिलो, नो बदला बदल काढून राहिले. काढून तर 1 रुपया नव्हते देत. मग मी रडत जाव, आई मी गाणे चांगले म्हटले हो, पण मला 1 रुपया नाही दिला. मोठ्या बुकेन तर माई म्हणे आपण गरीब आहोत, तू काय सरपंचाचा पोरगा आहे, तू काय सोसायटीच्या चेअरमनची आपल्या नाही, तू काय पोलीस पाटलाचा पोरगा आहे, तू भिकाऱ्याचा, धोब्याचा, तेल्याचा, माड्याचा, शिट्ट्याचा असा आहे माऊ. म्हणून माझ्या माई साहेब हे भोगलाय. 1 रुपया नव्हते देत. आता एका लाखाचे 20 पुरस्कार भेटले मला. अमेरिकेनं पुरस्कार दिला. सांग आता एका नवचोट माणसाची, ज्याची खायची सोय नव्हती, ज्याच्या मायचा हात धरला गेला. इतका दिवस खराब आहे. म्हणून तुमच्याही गावातले तुम्ही लिहून देतो, भविष्य लिहून देतो बाबा रे. माय बहिणीले माय लेकीला सांगतो सावित्रीच्या. तुमच्या गावातले तेच लोक पुढे जातील जे संकटातले आहेत. तेच पोरं पोरी पुढे जातील जे संघर्षातले आहेत, जे संकटातले आहेत. महानुभाव पंथाचा विचार तेच करतील ज्याला या सत्संगामध्ये जोडल्या गेले. तुकडोजी महाराजाचा विचार. आता आमचं पाहणं हे वाघ आहे. तुमच्या गावाले जावई या टिपेर हे वाघ आहे. वाघीन कुठे? बोले मामा, मी यांच्या सासरे आहेत ठाकरे बुवा. लग्नात आलतो ना तुमच्या भावाच्या, ते ऍक्सिडेंट झाला, वाचले ते यांच्या भावाचा ऍक्सिडेंट झाला. भाऊ कसा असावा? आणि ह्या दोघी बहिणी, ते दुसरी बाई कुठे? हे दिसली वाघीन बाई. दुसरी बाई कुठे आहे? तुम्ही राहणार. तुम्ही मोठं बजेट बसवलं दोघी. एकाच घरात दोघी बहिणी. क्या बात आहे. ये बेटा, तुला महानुभाव पंथ कमिटीकडून, श्रीकृष्ण मंडळाकडून तुलाही सत्कार करतो ना. धन्यवाद. तूही वाघीनच आहेस. तू लहान भावाची वाघीन आहे, ते मोठे बा. तुम्ही खरंच वाघ आहे का? हा रे संदीपा, हा व बाई वाघ आहे. काय चव तुमच्या दोघी समोर आहे. दोन्ही वाघ आले. एक वाघ तर 2 महिन्यापासून इथंच आहे. नाही आता जातो म्हणे महाराज उद्या. म्हटलं नाही ना, आता दूर जेव्हाही फुल बराबर, गाव जेव्हाही आला,
घर जवाई धन्यवाद बाळा त्या लग्नात आलतो बेटा मी आशीर्वाद चांगला आहे पहिली पोरगी झाली आणि दुसरं 2 मुलं आहे हा म्हणजे काय ठाकरेच्या लेखी पैदा झाल्या 2 मुलं आहेत म्हणते मला वाटलं येईलच झालं तर हे तिसरं असं पण कायचं ते म्हणते ते 2 मुलं आहेत आता मला नको 2 आणि 1 3 एवढंच तर हृदय मोठं पाहिजे हो आम्ही दोघं भाऊ एका जागी आहोत हे भाऊ एका जागी राहा रात्री कानात काही सांगू नाही नवऱ्याच्या काय करते बेटा वेगळं नाही बा गजानन सांगा नसता तर मी कीर्तन केलं असतं का साडी दे धन्यवाद तिकडे बा ताई टाळ्या एवढा अपघात झाला मी अमरावतीला गेलतो या बाईच्या मालकाच्या सिरियस बेशुद्ध ते काय म्हणतात इंग्लिश मध्ये कोमात होते मग यशोमती ताईले फोन लावला बच्चे भाऊले फोन लावला हे संकटातले आमचे सोबती लोक आहेत वाघ दादाले भावाले म्हणा लागेल भाऊ कसा पाहिजे आणि संदीप पाल महाराज सोबत गाडी चालवतात कधी राहतात आता संदीप पाल महाराजचे ड्रायव्हर आहे भीमाचं पोरग आहे एवढं जोरदार आहे माझं धनगराचं पोरग आहे याचा बाप सरपंच होता मागावचा साडी दिली 100ची नोट दे बाबूली आणि बिस्किट दे घे गाड्याची एक घे कोणावर गेली होती मायावर गेली की बापावर कोणावर गेली बाई तिच्या बापावर गेली की प्याला खरंच बोल बाई जग दे तिला हिंमत नाही त्याला मोठ्या पोरीले मोठ्या सुनीली हिंमत मला का मी सत्कार का करतो मला क्रांतिकारी बाई आवडतात मला न घेणारी बाई आवडते तिचा नवरा दारू पिऊन गेला तिनं उभं राहा दोघे बाई हा 1 मिनिट उभे काय कोणी हिंमतवान तुमच्याजवळ बसूनच ज्या बाईचा पती दारू पिऊन मरण पावला तिनं उभं राहा आणि का उभं करतो यायले पेना राहिले लाजा वाटल्या पाहिजे किती बायका विधवा करता बे गोष्टीत राय बाई एखादी आणि ते बाई जर उभी राहत नसेल तर आजूबाजूच्या बाईने या माय मुखे म्हणा अजून एक बाई आहे म्हणा सोबती या एक बाई विटांची गणना मायेची गणना गुण करी विटांची गणना गुण करी इतक्यात काय एकच मिळालं बाईचा नवरा दारू अशा त्याला एक थंडी अहो आता कोणाला शरम तर द्वारा कुंकू फुटला ना त्याला किती वर्ष झाले तुमचे पती गेले 20 वर्ष होते. अरे बापा. 20 रामाले 14 वर्षाचा वनवास बरोबर सीतेले 14 वर्षाचा वनवास तुमचा वनवास किती वर्षापासून 20, 30, 22 वर्ष होऊन राहिले त्याचे. लेकरं किती आहे एक मुलगी आहे, मुलीचं लग्न झालं आणि मुलगा आहे 22 वर्षाचा. इस्टेट आजूबाजूची तुमचीच असेल 10-15 एकर इथे काहीच नाही. केवढा वनवास तुम्ही ना लाजा वाटू द्या पेनार आले तुमच्या मायच्या दुधात दारू टाकता म्हणून या महानुभाव पंथाच्या प्रबोधन शिबिरात देऊन टाकाना एखाद्यानं तो उभं राहण्यात. अरे लाज वाटू द्या रे किती बायका विधवा करता रे तुम्ही बरं जवान पोटे झाले दारूच्या मागे हे ऍक्सिडेंट काय सहजासहजी होतात का आपली पोटात टाकली त्याच्या मागीने अरे दारूच्या पायी किती बरबादी झाली म्हणून भीक मागतो द्या ना या महानुभाव पंथाच्या बैरागी बाबाला द्या ना तुम्ही एवढा मोठा त्याग केला साडी दे धन्यवाद तुम्ही हिंमत केली ते लेकरं चांगली निघतात हे लिहून घे जे संकटातले लेकरं आहे हे लफडेबाज होतात नाही ते 17वी अमरावतीला दिलं चांगली सुखात आहे बरं धन्यवाद बँकेत आहेत जवळ
क्या बात है, साड्या धन्यवाद. आणि एवढ्या बनवत बाई दुसरी बाई उभी आहे नो, तिचा पती दारू पिऊन गेला. असेल तर राव गं लवकर. अपमान नाही ना, हे उलट तुम्ही येणं म्हणजे याच्यातली आपोआप दारू सुटते एखाद्याची की चुल्यात गेलं साराच्या प्यायला पुरत नाही. अरे तुमच्या मायच्या पोटात तुम्ही गर्भवती तुमची माय असताना गर्भाचं पाणी असताना मेलं असतं तर फुटलं असतं उठलं पण दारू 3 महिन्याचा मुलगा पोटातच होता. 6 महिने पोटात problem. त्याचा बाप गेला. छान. हे बा पंचायत होय काय आहे तिथं अरे सांगते पहिला काय आम्ही विचारतो काय अरे अरे काय करते रे शत्रू मित्र होतात रे प्रेम करा हे बघा काय आहे चक्रधर स्वामीच्या जवळ पंच ठेवू तुम्ही एवढ्या बॉडीला घेऊन राहिला किती मोठ्या बापाले हरी होता लेकरं झाले पाहिजे हे ऑइल घेऊन राहिले ऑइल बसा मग पुस्तक देऊ का गाण्याचं आहे घर धन्यवाद बसा तुम्ही हिंमत केली बाहेर हिंमतच येत नाही तिकडे फक्त कानात सांगते अशा कलाकार तुम्ही महिला काय मजाकच्या कलाकार आहे तुम्ही तर नवऱ्यानं धन्यवाद द्या त्या बाहेर अरे तिला साडी घ्यायची असली ना दुकानातून साडी घ्यायची आहे ना तर पुऱ्या परतवाड्यातले आकोटातले दुकानं अंजनगावतले माहेश्वरी साडी सेंटर पुरी दुकान अंगावर घेऊन घेते मग म्हणते साडी पसंत नाही. त्या एवढ्या मोठ्या बाईनं तुम्हाला नवरा म्हणून पसंत केलं किती मोठे उपकार करा पर गोपाला गोपाला विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा जय भवानी जय जिजाऊ अण्णाभाऊ साठेंचा दारू पिणारा आपल्या बापाचा पत्नी असताना दुसऱ्या बाईच्या मागं नांदी लागणाऱ्या हराम खोराचा अरे लोकांना जय म्हणायला काहीच नाही जय अरे कोणाची जय इकडे मस्त म्हटले काय वाजवा मी धन्यवाद देतो खरंच मला बोलावलं मला बाबू आज माझा जो कार्यक्रम चालू आहे ना टीव्हीवर युट्यूबवर माझे ड्रायव्हर आहेत धनगर समाजाचे राजेश काईंगे त्याचे बाबा सरपंच होते गावचे 5 एकर गेलं त्याच्या बापाचं पण पोरग सतसंगात आहे ना माझ्यासोबत 22 वर्षापासून आहे. लग्न केलं तर डीजे वाजवला नाही लग्नात खर्च केला नाही आणि बायकोचं पहिलं बाळणपणी आपल्याच घरी केलं मागावलं केलं म्हणून नाही रे. आणि त्याच्या सासऱ्याचं नाव आहे लटके ड्रायव्हर पुरा लटकला पण लग्न केलं तर 25 नवरदेव नवरी. म्हणून माझ्या तरुणांनो माझ्या बहिणींनो आपल्या पप्पांना आपल्या मम्मीला सांगा माझं लग्न कमी खर्चात करा आणि माझ्या नावावर पैसे टाका. उद्या जर तुम्ही संकटात आल्या अपघात झाला किती लाख रुपये लागले वाटवा तुमच्या भावाला
7 ते 8 लाख रुपये लागले बाबा. 2 ऑपरेशन झाले. पहिले म्हणतात ते हे इथं ठेवलं फुटात आणि हड्डी काय असते ते, आणि मग इथून काढून पुन्हा इथं ठेवलं. आमच्या गावात एका न्हाव्याचा ऍक्सिडेंट झाला. त्याचंही असंच ऑपरेशन. बेशुद्ध होता, जिवंत झाला. जरा लक्षात घ्या, 8 लाख आणि परिस्थिती साधारण आहे. पण वाद म्हणून तुमच्या पाया पडतो. माझं लग्न केलं भिकार चोतासारखं. पुन्हा लावलं मला लग्न मालूम आहे. थांबे इथं नको मोठी आई, उद्या तुला दारिद्र्य गेलं पाहिजे. ठेवून दे. उद्या तुम्ही मोठे माणसं झाले पाहिजे, सुखानं जगलं पाहिजे. त्यासाठी समाज प्रबोधन आहे बाळा. गजानन भाऊचं लग्न केलं, पुन्हा लावलं मालूम आहे. तुकाराम दादा गीताचार्य भुसकटे पुरा तुकडोजी महाराजाच्या ग्राम घेते सामूहिक. बाबू गजाननच्या लग्नात खर्च नाही. बरं यानं बायको कशी केली मालूम आहे. तुम्ही तरी देणारा पाहिजे, कपडे लत्ते आंधळं नाणं पाहिजे. गजानननं ते नाही पाहिलं. तिची माय मेली न बापही मेला. दोघही अनाथ. याची माय मेली न बाप मेली, दोघही अनाथ. आणि माय बापानं गजाननले आणलं. मग त्याच्या पत्नीले मी विनंती केली की बा इले आई बाप नाही आता, इले मी सांभाळतो. मला मालूम नाही याची बायको होईल. आणि याचंही काही घरात असून प्रेम गिम नव्हतं. याला काही नाही समजे प्रेम. कारण म्हटलं हे बायको करतं काय घरातली पोरगी. मग तुम्ही म्हणतान तसं म्हटलं लग्न सामुदायिक म्हणे कबूल. भाऊ कसा असावा म्हणून माझं सौभाग्य आहे. माझा भाऊ जाग्यावर आहे, माझे पुतणे जाग्यावर आहे. माझ्या पुतण्याचं लग्न सामुदायिक केलं म्हणून मी तुमच्या पाया लागतो की मी भाषण नाही ठोकत रे. मी पहिले वागलो मग तुम्हाला सांगतो की तुमच्या लग्नात नाही तर मारे दारवा पेते लुंगीडार लुंगीडार. बायकोचं बायकन कुठं करते का? खरंच आहे, कुठं करतात दीदी? लाज नाही वाटत तुम्हाला? तिच्या पोटात लेकरू कोणाचं? शरम वाटू दे ना. तिच्या पोटात लेकरू कोणाचं? तुमचं. लेकरू खर्च कोण करतो? तिची माय, तिचा बाप झाल्यावर मग तुझी सासू येते. त्या मायनं मला गायाचा पाजूच घातला. एका पोट्ट बी बदमात त्याची माय डबल नंबर. म्हणजे त्याची माय म्हणते 4 गायाचा पालूच घेतला. अहो पितांबराची आवल्यात. तुला जर चांगली साडी पाहिजे तर अंबानी पाहा लागत होता ही बाई. नाही रे, 2000 कोटीची साडी. हो, 1 लाखाचा चहा पेते अंबानीची बायको. 1 लाख. तुम्ही म्हणसान का? हाच म्हणून सांगतो माझ्या बहिणींनो, लग्नामध्ये खर्च कमी करा आणि बाळणपण होताना 4-5 दिवस बायको जवळ थांबा. नाही तर घरून फोन लावते. हल्लो कसं वाटते तुले? बरं वाटते ना संदीप पाल महाराज? हे महाराज मोठं मजेशीर कीर्तन करते. मला यायच्या इतकं मनोरंजन नाही करता येत. यायच्या लग्नात तर मी होतोच. आता आहे ना इथं वारली, मामाही वारले. रामभाऊ काळमेघ आहेत. एवढं जोरदार अभंग म्हणतात रामभाऊ. देखते राहू, कलाकार आहेत. पण लग्नात मी तुमचंही कमी खर्च थोडंसं रंगाची केली काय शोभते का आपल्याला? काळमेघ. पण तरी तुम्ही केली नाही. कारण तुकडोजी महाराज आहे ना, आणि वाघाच्या तर लग्नात आम्ही होतोच नाच्यासाठी.
भाषण द्यायला होतं मी अचानक संदीप पाल महाराज तुम्ही आमंत्रित केलं. अरे संदीप पाल महाराजाच्या भावाचं लग्न सामुदायिक लागलं बाबा, म्हणून मला एखाद्यानं ते उभं राहा, मी कमी खर्चात लग्न करीन. एखाद्यानं तर प्रबोधन शिबिरात स्वामी चक्रधर बाबा तुम्ही वाघाला बदलवलं, तुम्ही शेराला बदलवलं, एखाद्यानं तो उभं राहिले की मी कमी खर्चात लग्न करणार नाही. काय त्याने वाटते मध्ये बायको भेईन कोण. अरे एखाद्यानं तो उभं राहा बरं जाऊ दे नाही म्हणतो. पोरं शरमतात पण एखाद्या मुलीने उभं राहा बदले खाली. तुला तर आतापासून चष्मा लागला कोण भेटेल रे. पण तुम्ही फिकर करू नको. चीटी के पाँव में घुंघरू बसता है तो वो भी अल्लाह सुनता है. एक परमेश्वर नावाची ऐसा है शक्ति है. सारी दुनिया का तू ही कर्णधार है. बिना तेरे ही शक्ती माणसात दिली बाबा. म्हणून पोरीनं एखाद्या मुलीनं उभं राहणं की मी माझ्या पप्पाला आणि मम्मीला सांगेन, जसं माझ्या मुलीचं लग्न केलं मी माझ्या आश्रमात 25 नवरदेव नवरी, याच्या मुलीचं लग्न सुपरवायझर आहे ते आपल्या आशामध्ये ओके पोझिशन. माई मुलगी ते 9वारी शिवते. 900,000 रुपये एकाच दिवशी कमावते. आणि बाहेर रेडीमेड आपलं असं कोण नेसत बसून जुन्या बायासारखं की नेसली हे मी का सांगतो. मुलीचं लग्न सामुदायिक केलं आणि तिच्या नावावर 1 लाख रुपये टाकले. आता तिचं पोरगा आहे 16 वर्षाचं. किती रुपये झाले 1 लाखात. आणि अडचणीत आले की कामात येतात. म्हणून माझ्या बहिणींनो तुम्ही मम्मी पप्पाला सांगा लग्न करा आणि त्या कमी खर्चात करा आणि आमच्या नावावर पैसे टाका. उद्या कामात येईल ना. मला मालूम आहे ना हे संकट कसं आहे तर बाबा. तुम्हालाही कल्पना आहे मलाही कल्पना आहे. अरे हे गरिबी माणूस आणते. म्हणून मानुभाव पंथाच्या विचाराचे व्हा, तुकडोजी बाबाच्या विचाराचे व्हा. तुमचंही जीवन बदलून जाईल. हे जीवन बदललेले आता हे कोण आहे मालूम आहे. हे आदिवासी गोवारी आहे. मूर्तिजापूरची पोरगी केली. आणि मी मोबाईलवर सांगितलं हे गुरुदेव शाह मंडळाचे, हे दारू पेत नाही, बिडी पेत नाही, तंबाखू खात नाही, वाईट व्यसन करत नाही. आणि हे पोरगा लग्नाचं आहे. ते मूर्तिजापूरचे नगरपालिकेत नोकरीवर होते. त्यानं पोरगी दिली. हे गुरुदेव सेवा मंडळाचे याची बाबा प्रार्थना करतात. पहा फरक कसा पडते बाबा. आणि बरोबर ते मुलगी यांना दिली. लग्नात खर्च केला नाही पण लग्न झालं किती महिन्यानं हिरो होंडा दिली. एकाच महिन्यात हिरो होंडा दिली. लेकराची जन्मतारीख कोणती आहे 25 डिसेंबर. माझ्या पप्पानं एवढं पिकअप मस्त ओके. यायच्या झोपडीत सामान मावत नाही. आता भाड्यानं अंजनगावले खोली केली आणि तिथं सामान मग बाकीचं कुठं न्या. बाकीचं मायबापासाठी ठेवलं. त्या खोलीत मावतच नाही तर कुठून न्यायचं. आलं लक्षात. म्हणून म्हणतो वाईट व्यसन सोडा. बिडी तंबाखू खर्रा. आता काही काही लोक तर म्हणजे मलाही दारू पेतात सांगा. काही म्हणजे मी हलक्या लहान जातीचा आहो ना. पण काही काही मोठ्या जातीवाले वाटते त्याला दारू पेते म्हणून तर हात हालतात. आता मला BP आहे, शुगर नाही, पण माय हात नाही हालतात. पण 9 खंजेरे वाजवायत कमी पडतो काय मी पाबन प्रॅक्टिकल दाखवतो. चला पहिलं मरून येऊ.
बाकी कार्यक्रम आहेत ना आपल्याला. हे आपल्या खंजीरचं आहे ना ते. हे खंडेरीचं आहे म्हणून हा गवळण मस्त म्हणते कृष्णाचं. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे काना मनरंजना मोहना हरे कृष्णा हरे काना गजर पाहिजे. हा राज्याची बनतो. आले संत घरी म्हणून का बोलून शिरवावे मुठ बोलला गला म्हणून काय तुला सगळं खावे घरला दिवा झाला म्हणून काय आळाशी बांधावे गौचा पाठी झाला म्हणून काय गावठी बुडवावे असं म्हटलं ते डबल म्हणलं. गौचा पाठी झाला म्हणून काय गावठी बुडवावे हरे कृष्णा हरे काना मनरंजना मोहना हरे कृष्णा स्पीकर काय त्रास दिला पाहिला की बाबा. फारच खतरनाक आहे. बक्षीस देतो यावर सत्कार तुमचा सत्कार या करतो. लय सुंदर आहे बॉस. यानं या सत्कार आहे दादा या अरे लास्पीकर वाले एखाद्यानं तर या. हं? गोपाल म्हणजे तुम्ही मानव नाही म्हणायचं काय काम आहे. गोपाल कोणाचं नाव. मोठा माणूस महानुभावाचा अर्थ माणूस आहे ना. महानुभाव म्हणजे ज्याचा मोठा भाव आहे तो महानुभाव. गोपाल म्हणजे त्याचं नाव काय. हा, भगवान गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण. आपल्यामध्ये तेच तर दिवा राहिला. हा महानुभाव तुमचा आहे. हा आमचा आहे. आंबेडकर आमचाच आहे. काऊन काऊन आमचा नाही काय. ओबीसीचा एससीचाही आहे. ओपनचाही आहे. सर्वेचा आहे. शिवाजीराजे थँक्यू. 2 पुस्तकं देतो. लग्न झालं काय बाकी चेहरा सांगून राहिला. टाळ्या धन्यवाद. काय आपलं गोपाल दादा. शिंगणे 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 हा. काय आपले नाव ठेवले हो. यायचं वाघ तुमचं शिंगणे. डुकरे पाटील. पाटील म्हटल्यावर डुकरे होईन कसं. काय नाव पाहिले पत्रिकेत. हागवणे. अरे काय लोक नाहीचे नाव ठेवलेले आमचे गरीबाचे. हागे आहे ना मुलगा. फुशे फुशे हे काय आडनाव आहे. वाघ मारे कधी मच्छर नाही मारला रे त्याला. आपल्या जातीवर आपली बदनामी केली या लोकांनी. पहा ना पुढचं सांगतो ना. जून घरे काहून नवीन बिल्डिंग बांधू आम्ही. खुर्ची आहे आमची. बाकी चांगलं आहे बाकी. पण काही काही मोठे खतरनाक आहे नाव. खेरडे फाटे. पण किती असू द्या डॉक्टर खेरडे कुलगुरू होते. समजले. नावाची इज्जत वाढा ना बहिणींनो. कोण म्हणते हो तुला पसंत नाही करत कोणी. तुम्ही शिक्षणाची लायकी ठेव फक्त. मी दिसायला चांगली आहे. चुल्यात घाल. मी कशाला आरशात पाहू ग. मीच्या माझ्या रूपाची राणी ग मीच्या माझ्या रूपाची राणी ग आरशात पाहू गरज नाही तरुणांनो माझ्या बहिणींनो. खूप शिका. न्यायाधीश व्हा. डॉक्टरीन व्हा. प्राध्यापिका व्हा. आदर्श शेतकरी व्हा. काही काही महिला शेतकरी आहे आदर्श. हे तुमच्या गावामध्ये कुस्त्यामध्ये कडू आहे. कडू पण कोण आहे कडू मालूम आहे. PS आहे. टाळ्या वाजवा. कडू साहेब. एक मडगे. मडगे म्हणजे माळी समाज. या आडनावरून नाही संबंध गेला. त्या मोर्शीमध्ये मडगे आहेत ना ते मडगे साहेब. 2 PS आहेत बाबा. एवढंच नाही मुली पोलीस मध्ये आहेत. उपजिल्हाधिकारी आहेत. राष्ट्रपती बाई आहेत. सरपंच ताई आहेत. मी वंदन करतो. आणि तुम्हाला आम्हाला बदल पाडा
प्रबोधनाच्या माध्यमातून आपल्या थांबे थोडा अधिक महिना होता का त्या टाइमला थांबणार थांब नाही ते तर पहिल्यापासून गडबड करून राहिलं ना त्याच्या बापाची कमाई जादा व्हायला आहे ना संततीसाठी संपत्ती जमा करून ठेवू नका ऐकून घ्या संतती संपत्तीले लात मारणारे हे संत माय बाप की आम्हाला पैशाची लालूच दाखवू नका काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार गाडगे बाबाने संपत्तीला जवळ नाही येऊ दिलं बाबा आणि जन्मभर लोकांची रंधल्या गांधल्याची सेवा केली म्हणून अजरामर आहेत सावित्रीबाई फुले अजरामर आहेत शिवाजीराजे अजरामर आहेत तुकडोजी बाबा अजरामर आहेत आणि आपण शितेपणी नेलेल्या या पोराईने विचारा ना गांधीजी मरण पावले बाबू की गांधीजीले गोळ्या मारणारा नथुराम मेला कोण मारले गोळ्या थांबे तू नको ज्याला मालूम आहे खरोखर कोण मारले गोळ्या हा नथुराम गोडसे गेले आता आला बा पाय तुले 4 वेळा बोलावलं 4 वेळा आवाज दिला पण आला की नाही आखरी याचं नाव आहे प्रबोधन म्हणून मानवा पंतांनी इथं एवढा मोठा कार्यक्रम ठेवला धन्यवाद देतो बाबा 4, 5, 6, 7, 8 सर्वज्ञ नगर कुष्टा बुद्रुक कुष्टा खुर्द पूर्ण आजूबाजूच्या परिसरातील मदत आहे आणि जेवढं देता येईल तेवढं द्या या परमार्थाला इथं जातीयवाद नाही भेदाभेद नाही मुसलमान लोक राजा कीर्तनात आहेत टाळ्या वाजवा एखाद्या मुसलमानाने इथं या शाल अर्पण करतो यामुळे मला सत्कार करू दे कुस्त्यामध्ये मुसलमान आहेत बाहेर गावचे मुसलमान येतात गावातले एखाद्या मुसलमानानं उभं राहा मला तुमच्या डोक्यातून धर्मभेद जातीयवाद काढू द्या याले पुस्तक देतो बेटा काय नाव मेहरे म्हणजे आपली पार्टी संत सावता महाराज ओके कितवीले आहे तू 10वीं बहुत दूर रह गया बोला अच्छा वहीं खड़े रहो लेकिन मुसलमान कीर्तन में मुझे अभिमान हुआ मुझे आनंद हुआ सारे लोग या पाहिलं नाही का कधी मुसलमानाने या पाहिलं नाही मुसलमानाने कधी त्याला काय 3 शिंगा आहेत का ते येऊन राहते क्या बात है अल्लाह मुझे बताओ मुसलमान के लिए कैप्सूल अलग है क्या मेडिकल में बुखार की गोली अलग है क्या मुसलमान की नहीं हरे कलर की गोली है क्या बुद्ध के लिए नीले कलर के है क्या और हिंदू के लिए भगवे कलर के है क्या सभी के जैन किसको खून की जरूरत गिरी तो पूछता के आदमी मुसलमान का खून है के फिर तब कहाँ गया धर्म करके हम हमारा धर्म एक ही है उसका नाम है मानव थैंक यू तू सत्कार कर मुसलमानाचा सत्कार केला तर आगीत का ज्योतिबा फुल्याचं शिक्षण बंद केलं तर बाबू आपण लोक वाचत नाही माझ्यावरचं 10 रुपयाचं पुस्तक तरी नेजा पुस्तकं वाचली बामणाई ना पुस्तकं वाचली बुद्धाई ना म्हणून शिक्षणात पा कोण आहे बामणाचे पोरं कलेक्टर न्यायाधीश कमिशनर खाली पा कोणाचे म्हणून जरा डोक्यात नाही रे तुले काय व्हायची इच्छा आहे मेहरे साहेब माझे मुख्याध्यापक मेहरे गुरुजी होते मग आणि मध्ये वसतिगृहाचे पैसे भरायची सोय नव्हती
तर मेहरे गुरुजी गंगनी विद्यालयातले कोकाटे सर आणि शेंडे सर आणि पिंपळे सांगोळे माझ्यासोबत येत 10 पैसे जमा करता था और गांव में मुंडगांव में बाजार के दिन पानठेला होटल चलाता था। उस पर मेरा खर्चा निकलता था, 10 पैसे जमा करके कीर्तन करता था और वो पैसे स्कूल पढ़ने के काम में आता था। हेलो मेरे भाऊ साहेब म्हणून माय मुख्याध्यापक मेरे होते, तुम्हाला काय व्हावं वाटतं? समजा मी मा मनात असलं मी होईन आणि समजा काही माझ्यानं झालं नाही तर एक चांगला नागरिक बनेल. क्या बात है, जर नाही झालं तर चांगला नागरिक बनतो, चांगला माणूस. हा मानव पंथाचा मार्ग कोणता आहे? चांगला माणूस व्हायचा आहे ना. वारकरी संप्रदायाचा मार्ग चांगला माणूस व्हायचा आहे ना. बुद्ध विहार मस्जिद मध्ये जाणं चांगला माणूसच. क्या बात है बेटा, तू त्याचा का सत्कार कर, लाना दे ना. ये गजानन ने बरोबर अपनी पार्टी का ही लाया है. उधर देखो, उधर पाओ, अबे उधर पाओ म्हणतात, तुम्ही माय का बंगालची आहे, बांगलादेशाची आहे का बे? आमचा बाप काय पाकिस्तान का है? ठीक है, हिंदुस्तान में पैदा हुआ. टाळ्या. सबके लिए खुला है मंदिर या मतभेद को भुलाए, मंदिर या तिला 2 पुस्तकं देतो काय ते बाबा तुकडोजी बाबा. मंदिर या अबे एकच आहे ना. मतभेद को भुलाए. हरी काय काय हार घालायचा सांगू काय तुला पटणार देऊ नको, पुस्तक नको देऊ. ओ बाबू, स्वतःची धमक दाखवणं चोट्या. इथं वाचू नका, कोणाला देऊ नका. इथं तुला देतो, उभा राहा. मेरे पुस्तक इथे आहे. मी नाही ऐकलं का? टोल नाही आहे. हे लोकांनी अशा गव्हर्नमेंटच्या योजना, त्याची योजना आहे ना मेरेची. तू काय म्हणतात चालला बरं धमक असेल तर बोललं बरं. पोरीली विचारा काही सांगते. बाई सांग बरं बेटा, ज्योतिबा फुल्याच्या दत्तक मुलाचं नाव सांग. अरे उभी राह बेटा. क्या बात है, किती हुशार आहे हो माहिती. एका सेकंदात उत्तर दिलं त्यानं. डॉक्टर यशवंत, ये बेटा. वंदन करीतो आई बहिणीला, धन्य झाली धन्य झाली बाई. यशवंत माहिती, यशवंत ज्योतिबा फुल्यांचा मुलगा होता. सावित्रीला ज्योतिबाचा मुलगा होता की काय होतं ते सांग. दत्तक होता. बायो हा अभ्यास होणं गरज आहे. तू फक्त आता मला बोलू नाही देत. आज जरा मध्ये बंद नाही तर लय जीव दुखते मला आपल्याला. अरे सावित्रीला ज्योतिबाला मुलगा झाला नाही तर ज्योतिबा सावित्रीला म्हणे, सावित्री तू लग्न करणं दुसरं म्हणे. मी काय करू, तुम्हीच करा ना. तर ज्योतिबा म्हणे मी नाही करत आणि सावित्री म्हणे मी नाही करत. तर ते लेकरू कोणाचं होतं? काशीबाईचं पोरग होतं. ज्याईनं वरातीतून हाकललं त्याच पोरग. ज्याईनं शिक्षण बंद केलं महात्मा म्हणतात हो मा. ज्याचं हृदय मोठं. तुझी आई आली काय? कुठे आहे? द्या या मग. काय हो तुझ्या पुरीच्या बाहेर बघायचा टाइम आला. एवढे लेकरू हुशार. तुझ्या आडनाव काय हो बाई? काय लेकरू हुशार आहे बेटा. किती पोरी आहेत काकू? आणि मुलगा तो नाही आला. इतके प्रश्न विचारले तेच आहे ना बाबू. सांग ना, उभा रे. तुझ्या बहिणीच्या प्रश्नाचे कॉन्टॅक्ट. स्टँड अप.
ज्योतिबाचं शिक्षण कोण्या कोण्या गुरुजीनं चालू केलं, पुन्हा मदत केली. बरं, ज्योतिबाच्या बापाचं नाव सांग. हा बोल. काय भाई, काय लेकर पैदा केलं काय मात आहे होता तू त्याला का पक्का निघाला. या इकडे. वंदे मातरम. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. या आईचा सन्मान कर. पुढे जाता येईल. हे बेटा, ठीक आहे. वंदे मातरम म्हणा. वंदे मातरम, वंदे मातरम. बाई, ओ बाई, जमीन किती एकर? 1.5 एकर. 3 इरिगेशन आहे. कोरड 500 रुपये तरी लेटर बुक रजिस्टर साठी. आपल्या काय बापाच्या जाती येईल त्याचा. घे बेटा. आणि हे जाणून ज्योतिबाचे पुस्तक आहे गेले. टाळ्या. तू कोण्या क्लासमध्ये आहे? मी माहिती दे पाहिजे त्याचं. सैराटच्या हिरोईनचं नाव. बाई काही म्हण, लेकरं चांगले फायदा केला. आणि हे आपोआप नसते हो, देवाची देणगी आहे, देवाची देणगी. देव काय एवढा रिकाम छोटा आहे काय रे तुमच्या घरात लावून माझा? तो तर भगवंत आहे बाबू. काय नाही बा. अरे राजा पंडिता म्हणून तुमच्या डोक्यातून काढा. लेकरं पैदा तुम्ही करता, त्याची माय करते, तुम्ही करता, आणि देवाची देणगी आहे. मी म्हणतो त्याच्या मायले चमकले ठेव, त्याच्या बापाने शिंदीले ठेव. हो, कुस्ता खुर्दले कोण येते देणगी द्यायला? अरे कायचं काही बोलत राहते. अरे भगवंतानं तुम्हाला आम्हाला अक्कल दिली, कसं जगा. ग्राम सफाई करा, झाडे लावा, आणि झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. नाही तर एकामेकाले अडवा आणि एकामेकाची जिरवा. किती वाजले पाय? किती वाजले? काय नका पानसटेपणा करतो. 9:30 म्हणून आला. कोण म्हटलं 9:30? उभा राहा, उभा राहा. पुस्तक तुम्ही. अरे बरं आहे. अरे अरे ना. येणार रे, येणार. अरे ये ना, महत्वाचं बोलला ना तू. ये ना. अरे ये. देवर विश्वास काय करावा माय बापाने. त्या 9:30 म्हटलं म्हणून मी इज्जत करून राहिलो की पालं अंत करणं भुलून राहिलो की घड्याळात 10 वाजणारच नाही, चालू दे. नाही उभा राहिला रे. काय जीवनात प्रगती करावी. मग म्हणतो आपण त्या जातीचे लोक चार्टर्ड अकाउंटंट झाले. हे कारण आहे, आपल्याला हिंमत नाही ना, म्हणून सावधान आहे. अरे एकलव्याचा अंता गुरु द्रोणाचार्यानं दक्षिणेत मागितला. का मागितला? आदिवासाचं पोरगं पुढे जाऊ नये, अर्जुनापेक्षा मोठा होऊ नये. असे गावातले काही लोक गरीबाचे पोरं पुढे नाही गेलं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं ना, 1 रुपया बक्षीस नव्हते ते गरीबाच्या बायका, गरीबाच्या पोरी पुढे नाही गेल्या पाहिजे. यायनं भांडे घासत आमच्या घरात नेले पाहिजे आणि यायचे पोट्टे आमच्या ढोराईचं शेण काढू लंबे झाले पाहिजे. अरे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, म्हणून बाया राष्ट्रपती झाल्या. बाबासाहेब, ज्योतिबा, शाहू, शिवाजीराजे, अण्णाभाऊ साठे आले नसते तर तुमचे माय काय हाल असते बाबा. अरे बायाईले चपला डोक्यावर घ्यावा लागतात, घ्यावा लागत ना बाया. आजही काय म्हणतात, जुन्या म्हाताऱ्या काय म्हणतात, बाबू इले डोक्यावर घेऊ, इले महिलांनी बोला. मधले शब्द काय? काय म्हणते मधातला शब्द तुम्ही सांगा. हा, उभं राहून बोल, उभं राहून बोल बेटा. बरोबर, एकदम बोला. काय म्हणू? लवकर. पायातली चप्पल पायात ठेवा. या मग इकडे
तुम्हाला पायात कसं ठेवावं तुमच्या पाया नाही लागा वत्सरावी काठीचा भागाय, तवामध्ये तिच्यामध्ये दिसते माझी सावित्री माय. सावित्री माय, मीरामाय, रमामाय, भीमामाय. दिसते माय. पायातली चप्पल म्हणत दिली माहिती आहे. आता जिले चप्पल म्हणत ते ग्रामसेविका आहे तुमच्या गावात. ज्या बाईले वाहन म्हणत ते सरपंच ताई आहे, राष्ट्रपती आहे. यायचे हे फक्त बायकोचे पती आहे. काय ओनली हजबंड. खरंच सांगा ताई तुम्हाला चुकीचं नाही म्हणत, जे खरं आहे ते चालतं. कोणी घरात बाईची चालते की माणसाची. बोला बोला खरंच आहे, खोटं नको. माईक जवळ घ्या. आता बाईची चालती आहे, पहिली माणसाची होती. काहून लाडकी बहीण आहे मुख्यमंत्र्याची म्हणून का? आता चालती आहे म्हणे. बरोबर आहे तुमचं, पहिलं नव्हतं आता चालती आहे. कारण याईनं काय केलं, पोरीन पोरं चेकअप केले आणि पोरीचा जीव घेतला आणि बाया असून तुम्ही मदत केली म्हणून आता त्या पोराले रंडके होऊन मरा लागून काय लग्न नाही. त्या पोरीचा जीव घेतला ना आणि तुम्ही, म्हणून लक्षात घ्या. बरोबर बोलल्या माबाई. तुमचाही पंचकृष्ण समाज प्रबोधन मंडळाकडून महिला म्हणून राहिल्या 10,000 लोक आहेत. तेवढी मोठी गर्दी आहे बाप्पा. बैरागी बाबा हा तुमच्या मंडळीचा त्याग आहे. लोक एवढे येत नाहीत कीर्तना. तुम्ही पहा गौतमी पाटलाचा डान ठेवा, एकामेकाच्या उरावर बसता. बाई ठीक आहे. टाळ्या. बैरमले रात्री यात्रा भरे की दिवसा. मुलांनी बोला. रात्रीच काऊन भरे बाबू. रात्री बैरम बुवा जागी राहते, दिवसा काय झोपे काय. कारणे सांगा. बोला थंडी आणि रात्री. तिच्या उसाला लागली अरे म्हणू नको ना. बघा तुम्ही गच्ची दाबू घाले. तुमची आज्ञा पाडतो मी फक्त. गजानन भाऊची साथ आहे. याला बायको म्हणतो, याला काही म्हणत राहतो. आता मध्ये तुमच्या संग गारोळ्याचा खेळ करावा लागते ना. हे माझ्या गारोळ्याचा खेळ आहे. आता संदीप पाल महाराजांना बाजू सांभाळली आमची, रामपालनं सांभाळली. दरवर्षी माझा कार्यक्रम साजरा करतात ते 16 मेला प्रबोधन दिन म्हणून. माझा वाढदिवस हे पोरं साजरा. माझा मुलगा तर आहे धर्मपाल, पण लेकरापेक्षाही प्रेम करणारे संदीपपाल महाराज, रामपाल हे जे सर्व मंडळी आहे मी धन्यवाद देतो. 41,000चा दरवर्षी पुरस्कार देतात. आता मामो देशमुखला दिला. आता कोणाशी कॉन्टॅक्ट करणार आहेत ते मंडळी, याईनं संस्था रजिस्टर केली. म्हणून माझी तुम्हाला प्रार्थना आहे, तुमचे लेकर 15 दिवस तर पाठवता नाही आश्रमात. 15 दिवस मानुभाव पंथाचाही आश्रम आहे, आमचे गुरुजी सांभाळतात. बैरागी बाबाचाही सत्संग आहे. मी तर यावर्षी बैरागी बाबालाही बोलावतो. एक दिवस आमच्या लेकराईले मानुभाव पंथ समजावून सांगा. हे तर आहेतच गुरुजी, पण तुम्ही वेळ द्या. आणि माझा पुतण्या यायला दत्तकच द्यायला शिरसोलीच्या मानुभाव पंथाच्या मठाने. त्याचं बिछायत केंद्र आहे, रेकॉर्ड स्टुडिओ हे आहे, रेकॉर्डिंग डीजे आहे. तर ते बिछायत केंद्राचं काम आहे. महाराज वाठाणे सर, नको वाठाणे नाही, त्याचं नाव अलगच आहे, मला येऊन जाते. संतोष मुनी महाराज कसं हिंगोलीकर, त्या गुरु दरबारातले मी धन्यवाद देतो. बैरागी बाबांना तुम्हाला मदत करणार आहे ना, जाईन चंदा दिला, वर्गणी दिली. अर्थात मला तर मी सांगितलं, मी पैसे तर मला खूप घेतात, मला देतात, मी घेत नाही. पैसे खूप देतात, पण मी यायच्या जवळून
काही अभिलाषा, मला जेवढा खर्च आहे तेवढा घेतो, जास्त पैसे घेत नाही. हो दुसरे घेता तुम्ही, मला मोठा आला की मग दे, नाही ते येत नाही. त्याला मालूम आहे एवढी गर्दी करायला या राजकारणी लोकांचे, एवढी गर्दी करायला. तुम्ही बाया मिटिंगला गेलते ना राजकारणी लोकांच्या, किती रुपये गेले येईल? 500. बाईले 500, माणसाईले आणि दारू तेव्हा ते बोलणं होतं दारू. जो खाऊ घालील दारू मटण त्याच दाबू आम्ही फुटू. वाटीभर रस्सान 5 वर्ष बोंबलत बस. 1500 दिले ना, आता बोंबल न कापसाच्या भावासाठी, आता सोयाबीन साठी बोंबला. 100 रुपयाचा स्टॅम्प 500वर गेला. आता एसटीचं तिकीट टपा. अरे कापूस पेरल्यापेक्षा गांजा पेरणं पुरते, दररोजच्या 10 पुढे नगदीनं खपते. मी राजकारणी माणूस नाही, माझ्या शेतकऱ्याच्या मालाचे भाव वाढा. अरे या शेतकरी आत्महत्या करून मरून राहिला, कोणता पुढारी मेला का? याच्या 5 वर्षात कोटी कोटी रुपये संपत्ती वाढली.